जिजाऊ विकास पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आहे। आता भिवंडी लोकसभेसोबतच पालघर लोकसभा सुद्धा जिजाऊ विकास पार्टी लढवणार आहे। आज पालघर लोकसभा क्षेत्रात जिजाऊ विकास पार्टीकडून नामनिर्देशन पत्र दाखल केलं जाणार आहे। कल्पेश भावर यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि याच संदर्भात जिजाऊचे उमेदवार कल्पेश भावर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये आज जिजाऊ विकास पार्टीकडनं उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार आपल्यासोबत आहेत कल्पेश भावर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। कल्पेशजी, मला सांगा की आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत, काय म्हणाल याबद्दल आपण? सर, खूप आनंद आहे आणि पालघर जिल्ह्यासाठी एक सक्षम नेतृत्व सांबरे साहेबांमार्फत आम्ही उभं करतोय आणि जे जिल्ह्याचे आपले प्रश्न आहेत, कुपोषणाचा प्रश्न आहे, पेसाचा विषय आहे, वाढवण बंदरासारखा एक महाकाय जो विनाशकारी बंदर आहे तो विषय आहे, परत तरुणांच्या रोजगारांचा प्रश्न आहे, असे भरपूर प्रश्न जे जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष इथले जे पारंपरिक राजकारणी आहेत ते सोडवण्यासाठी असक्षम आहेत। त्यासाठी आम्ही स्वतः समाजसेवेच्या माध्यमातून आता एक राजकारणातून पण एक सुरुवात करतो आहे आणि जो एक पाया इथे आपल्याला शिक्षण आणि आरोग्याचा मजबूत करायचा आहे त्या बेसवरच आम्ही काम करणार आहे आणि त्यासाठीच आम्ही निवडणूक लढतो आहे। तर आमच्याकडे गेली 15 वर्ष काम केल्याची पोचपावती आहे। फक्त कुठलंही पद नसताना फक्त सांबरे साहेबांनी त्यांच्या स्वकमाईतनं तो एक डोलारा उभा केलेला आहे आणि ज्यांची आमच्याशी स्पर्धा आहे ते मातब्बर आहेत राजकारणामध्ये, पण त्यांच्याकडनं जी अपूर्ण राहिलेली कामं आहेत ती त्यांचं अपयश आहे। तीच आम्हाला त्यांचं अपयश न दाखवता आमचं यश काय किंवा आम्ही काय करणार हे लोकांना विजन द्यायचं आहे आणि आपला पालघर जिल्ह्याचा कसा विकास होईल ह्या एका मुद्द्यावर आम्हाला इलेक्शन लढायचं आहे। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।